आता आपण कांबे आणि इतर गावं ओलांडत ओलांडत गुंडे आळवे ही गावं ओलांडत आता आपण आजोबा पर्वत देवस्थानच्या कमानीपाशी आलेलो आहोत। ही ती कमान आहे डेहणे या गावी आणि इथून पुढे 4.5 किलोमीटरवर वाल्मिक ऋषी यांची समाधी आहे आणि तिथून पुढे आजोबा देवस्थान आणि लवकुशाचा जिथे जन्म झाला होता आणि जिथे सीतामाई श्रीरामचंद्रांच्या धर्मपत्नी राहिल्या होत्या आणि तिथे त्या प्रसूत झाल्या होत्या ते ठिकाण आहे आणि ते आता आपण पाहायला चाललेलो आहोत। आपल्यासोबत संन्यासी बाबा अलखनाथ हे आहेत आणि ते आपल्याला आता आजोबा पर्वताबद्दल थोडीशी माहिती देतील। तो समोर जो पर्वत दिसतो आहे उंच ढगांनी आच्छादलेला तिथे आपल्याला जायचं आहे, तर ऐकूया बाबांची माहिती। सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेला सह्याद्रीच्या रांगांच्या पायथ्याशी असलेला पर्वत इथे वाल्मिक ऋषींचं वास्तव्य असावं असं पूर्वी म्हटलं जातं आणि इथे सीतामाईचा पाळणा सीतामाईने इथे लवकुशांचं हे केलेले तिथे आहे वरती डोंगरावर वरती आणि हा अतिशय प्राचीन रामायणकालीन हे ठिकाण आहे। इथे पूर्वी आजोबाबा म्हणून म्हणायचे काही आणखी एक साधू होते गिरी उदासी पंथाचे, त्यांचं तिथे मठ पण आहे आणि त्यांची गुहा पण म्हणजे त्यांचं ते तळघर पण आहे आणि तिथे राहणाऱ्या लोकांना राहण्याकरता वास्तव्य धर्मशाळासुद्धा आहेत आणि हे अतिशय प्राचीन ठिकाण आहे आणि शुद्ध पवित्र ठिकाण आहे। तिथे गंगा आहे, अति शुद्ध पाणी अमृतासारखं अमृताहून गोड इतकं पाणी चांगलं लागतं ते पाणी तिथं तसंच आणि इथे वनचरांची वस्ती भरपूर आहे। वनचरांची वनचर सगळे आहेत, सगळ्या प्रकारचे वनचर वरती आहेत आणि झाडंही भरपूर आहेत, झाडी भरपूर आहे, मोठी मोठी झाडी आहे आणि वानर लहान माकडं ही सगळ्यांची वस्ती तिथे। आता आपण कुठल्या गावी आलो बाबा? आता आपण डेहण्यामध्ये आलो आता गुंडे डेहण्याच्या पायथ्याशी आहोत। अच्छा, डेहण्या गावाच्या शेजारी। हां हां, आणि इथून आपल्याला वर जी पर्वत दिसतं तिकडे चढाई करायची नाही का? हा वर जो डोंगर दिसतो तिकडे, तर किती किलोमीटर आणखीन डोंगर आहे? साधारणतः 3 किलोमीटर होईल। अच्छा, कारण सह्याद्रीच्या एकदम पायथ्याशी ते ठिकाण आहे। हां हां, आणि तिथून वर चढाई करायची 3 किलोमीटर जागा आहे। 3 किलोमीटर चढाई 3-3.5 किलोमीटर होईल। अच्छा, त्या डोंगराच्या पायथ्याशीच आहे। हां हां, तर चला बाबा जाऊया तिकडे। चला।